छोट्या गावात जन्मलेली स्वाती साधी पण खूप जिद्दी मुलगी होती. तिचं घर मातीचं होतं. आजूबाजूला शेती. वडील दिवसभर शेतात काम करायचे. आई घरकाम आणि शेत दोन्ही सांभाळायची. स्वाती लहानपणापासून खूप शांत आणि अभ्यासू होती. इतर मुलं खेळायला जात असताना ती नेहमी पुस्तकात डोळे खुपसून बसायची. शाळेतले शिक्षक म्हणायचे, "ही मुलगी पुढे खूप मोठं काहीतरी करेल." स्वातीच्या मनात एकच स्वप्न होतं, डॉक्टर बनायचं. स्वाती जसजशी मोठी होत गेली, तसं-तसं तिच्या अभ्यासातली चमक सगळ्यांना लक्षात येऊ लागली. शाळेतल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेत ती पहिल्याच क्रमांकावर यायची. गावातले लोक तिच्या आई-वडिलांना म्हणायचे, "तुमची मुलगी खूप हुशार आहे. हिला शिकवातील तर ती नक्की मोठं नाव काढेल." आईचे मन अभिमानाने भरून यायचे, पण वडिलांच्या डोळ्यात थोडी काळजी दिसायची. कारण घरची परिस्थिती बेताची होती. शेतीवर फारसं उत्पन्न नसायचं. अनेकदा शाळेची फी भरण्यासाठी आई दागिने गहाण ठेवायची. पण या सगळ्या संघर्षातही स्वाती कधीच खचली नाही. ती स्वतःला म्हणायची, "माझ्या आई-वडिलांचे कष्ट वाया जाऊ नयेत. मला डॉक्टर व्हायचं आहे." 12वीच्या वर्षी तर तिचा अभ्यास दिवस-रात्र चालायचा. रात्रभर कंदिलांच्या मंद प्रकाशात ती पुस्तक बसायची. मित्र-मैत्रिणी खेळायला बोलायचे, पण स्वाती म्हणायची, "माझा खेळ म्हणजे पुस्तक आणि माझं मैदान म्हणजे भविष्य." 12वीची परीक्षा जवळ आली होती. संपूर्ण गावात अपेक्षा होती की स्वाती काहीतरी मोठं करून दाखवेल. स्वातीनेही तिच्या मनापासून अभ्यास केला. परीक्षेचे दिवस आले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिने पुस्तक हातातून सोडलीच नाही. परीक्षा झाल्यानंतर मात्र तिच्या मनात थोडी धास्ती होती. मी खरंच यशस्वी होईल का? निकाल लागला आणि गावभर गाजावाजा झाला. स्वातीने संपूर्ण जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला होता. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. वडील गावभर उभं राहून अभिमानाने सांगू लागले, "ही माझी मुलगी आहे. तिने आमचं नाव उज्ज्वल केलं." गावकरी तिचं कौतुक करू लागले. सगळ्यांनी तिला भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. पण स्वातीला ठाऊक होतं, खरी लढाई आता सुरू होणार होती. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशांची डॉक्टर होण्यासाठी लागणारी फी खूप मोठी होती. वडिलांचं मन खिन्न झालं. ते म्हणाले, "बाळा, तुझं स्वप्न मोठं आहे, पण माझ्याकडे तेवढे पैसे कुठून आणणार?" स्वातीचं मन पाणावलं, पण आईने तिचा हात धरला आणि म्हणाली, "काळजी करू नकोस. कर्ज काढू, मेहनत करू, पण तुझं स्वप्न नक्की पूर्ण करू." आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे स्वातीने मेडिकल कॉलेजसाठी प्रवेश अर्ज केला. प्रवेश मिळाला तेव्हा आनंद तर झाला, पण फी पाहून सगळ्यांचे चेहरे उतरले. वडील मनाशी ठरवून बसले, मुलींच्या स्वप्नासाठी काहीतरी करावं लागेल तर चालेल. त्यांनी जमिनीवर कर्ज काढलं. घरातले थोडेफार दागिने गहाण ठेवले. स्वतीला अपराधीपण वाटलं. तिने आईला विचारलं, "आई, माझ्यासाठी एवढं का त्रास घेता?" आई हसून म्हणाली, "बाळा, आई-वडील मुलांच्या स्वप्नासाठी जगतात. तुझं यश म्हणजे आमचं यश आहे." स्वाती डोळ्यात पाणी आणून अभ्यासाला लागली. कॉलेजमध्ये पहिलाच दिवस तिच्यासाठी वेगळा अनुभव होता. मोठी इमारत, शेकडो विद्यार्थी, इंग्रजी भाषेत होणारे व्याख्यान. तिला सुरुवातीला खूप अडचण आली, पण ती मनाशी म्हणाली, "मी गावातून आले, पण माझं स्वप्न आकाशाइतकं मोठं आहे. मी हार मानणार नाही." हळूहळू तिने नवीन वातावरणाशी जुळवून घेतलं. रात्रभर पुस्तक वाचणं, लॅबमध्ये प्रॅक्टिकल करणं, परीक्षेसाठी तयारी करणं. तिचं आयुष्य एकदम बदललं. तिच्या मेहनतीने प्राध्यापकही प्रभावित झाले. ते म्हणायचे, "ही मुलगी पुढे खूप मोठी डॉक्टर होईल." कॉलेजमध्ये दिवस पुढे जात होते. सुरुवातीला थोडं संकोच वाटत होतं, पण स्वाती हळूहळू आत्मविश्वासाने वागायला शिकली. तिच्या वर्गातले इतर विद्यार्थी शहरातून आलेले श्रीमंत घरचे होते. तिच्याकडे मोबाईल, लॅपटॉप, गाड्या सगळ्या सुविधा होत्या. स्वातीकडे मात्र साधं पेन आणि वही एवढंच होतं. पण तिची जिद्द पाहून काही चांगल्या मैत्रिणी तिच्याजवळ आल्या. त्या म्हणाल्या, "स्वाती, तुझ्यासारखी मेहनत आम्ही केली तर आम्हालाही पहिला नंबर मिळेल." स्वाती हसून म्हणायची, "अभ्यास हा पैशाने नाही, मेहनतीने जमतो." कॉलेजमध्ये तिला अनेकदा उपाशी पोटही राहावं लागायचं, कारण हॉस्टेलच्या फीमुळे तिच्याकडे जास्त पैसे शिल्लक राहायचे नाहीत. पण तरीही तिने कधी
तक्रार केली नाही. तिचा अभ्यास, तिचं स्वप्न आणि आई-वडिलांच्या त्याग हेच तिचं बाळ होतं. प्रॅक्टिकलमध्ये तिचं कौशल्य इतकं उत्तम होतं, की वरिष्ठ डॉक्टरही कौतुक करायचे. एकदा प्राध्यापकांनी पूर्ण वर्गात सांगितलं, "ही स्वाती आमच्या कॉलेजचा अभिमान आहे." त्या दिवशी स्वातीच्या डोळ्यातून अश्रू आले. ती म्हणाली, "आई-बाबांनी घेतलेले कर्जांचा प्रत्येक पैसा मी यशाने फेडेल." स्वातीची जीवनकथा. स्वाती आता पूर्णपणे अभ्यासात रमली होती. दिवसाचे तास-तास ती ग्रंथालयात बसून मेडिकलची जाडजूड पुस्तक वाचायची, रात्रभर नोट्स लिहायची आणि सकाळी पहाटे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकलसाठी धाव घ्यायची. परीक्षेच्या वेळी तर तिचा दिनक्रम अजूनही कडक व्हायचा. दुपारी कॉलेज, संध्याकाळी प्रॅक्टिकल, रात्री परत अभ्यास. तिच्या मैत्रिणी म्हणायच्या, "स्वाती, तू इतकं कशी अभ्यास करू शकतेस? आम्हाला तर थकवा येतो." स्वाती हसून उत्तर द्यायची, "माझ्या आई-बाबांनी जे कर्ज घेतलंय त्याचं ओझं विसरायला मला थकवा यायलाच नको." पण कॉलेजचं आयुष्य फक्त अभ्यासापुरतं नव्हतं. कधी-कधी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, स्पोर्ट हे व्हायचा. सगळे मित्र-मैत्रिणी मजा करायचे. पण स्वाती बहुतेक वेळा बाजूलाच बसायची. तरीही एकदा तिच्या मैत्रिणीने तिला आग्रह केला, "स्वाती, फक्त अभ्यास करून आयुष्य जगता येत नाही. थोडा आनंदही घे." त्याच्या आग्रहाखातर स्वातीने एकदा वादविवाद स्पर्धेत भाग घेतला. तिचं बोलणं इतकं प्रभावी होतं, की सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्या दिवशी स्वातीला जाणवलं, "मी फक्त डॉक्टर नाही, तर आत्मविश्वासाने जगणारी मुलगी आहे." कॉलेजचं वातावरण आता स्वातीला जवळच वाटू लागलं होतं. अभ्यासाबरोबर ती थोडी मोकळी व्हायला शिकली. पण तरीही तिच्या मनात सतत एकच विचार असायचा, "मी इथे फक्त शिकण्यासाठी आले. बाकी कुठल्याही गोष्टीत गुंतायचं नाही." परीक्षा जवळ आल्या होत्या. संपूर्ण कॉलेजात तणावाचं वातावरण होतं. सर्वजण गटाने अभ्यास करत होते. पण स्वाती मात्र नेहमीप्रमाणे एकटीच पुस्तकात मग्न असायची. रात्री उशिरा हॉस्टेलच्या कॉरिडॉरमध्ये बसून ती नोट्स लिहित होती. तेवढ्यात तिच्या वर्गातील काही विद्यार्थी आले. त्यांनी विचारलं, "स्वाती, तू इतकी मेहनत का करतेस? थोडं रिलॅक्स हो ना." स्वाती शांतपणे म्हणाली, "माझ्यासाठी हे फक्त अभ्यास नाही, हे माझं आयुष्य आहे. माझ्या आईवडिलांच्या त्यागांचं उत्तर मला द्यायचं आहे." ते विद्यार्थी चक्क झाले. त्यांना कळालं की स्वातींची जिद्द ही तिचं खरं बळ आहे. परीक्षांच्या दिवसात तिने आश्वास मेहनत घेतली. पेपर लिहिताना तिचा आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. निकाल लागला तेव्हा पुन्हा एकदा स्वातीने पहिला क्रमांक पटकावला. प्राध्यापकांनी तिला स्टेजवर बोलावलं आणि गौरव केले. ते म्हणाले, "फक्त हुशारीचं नाही, तर जिद्द, त्याग आणि मेहनत ही स्वातींची खरी ओळख आहे." त्या दिवशी संपूर्ण कॉलेजमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला आणि स्वातींच्या डोळ्यातून पुन्हा एकदा आनंद अश्रू आले. स्वातीने पहिला क्रमांक मिळवला तरी तिचं मन जास्त अभिमानानं भरलं नाही. तिला वाटलं, हे तर अजून सुरुवात आहे, अजून मोठा प्रवास बाकी आहे. कॉलेजमधल्या दिवसेंदिवस प्रॅक्टिकल अधिक अवघड होते. आता तिला खऱ्या रुग्णावर काम करावं लागणार होतं. पहिल्यांदा जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये रुग्णासमोर उभी राहिली, तेव्हा तिच्या हाताला कोचिंग थरथर आली. रुग्ण एक लहान मुलं होतं. तापाने विव्हळते. आई रडत होती. स्वातीने धीर एकवटला, तपासणी केली आणि योग्य औषध लिहून दिली. ते मुलं बरं होताना पाहून स्वातीच्या मनात पहिल्यांदा डॉक्टर होण्याचं समाधान आलं. त्या रात्री तिने डायरीत लिहिलं, "आज माझं स्वप्न मला जवळ येताना जाणवतंय. रुग्णांचा विश्वास हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे." पण तिच्या आयुष्यात सगळं सोपं नव्हतं. कर्जांचे हप्ते, आई-बाबांची तब्येत आणि स्वतःच्या खर्चांची चिंता हे सगळं तिच्या डोक्यात सतत असायचं. कधी-कधी ती एकटीच बसून रडायची, पण दुसऱ्यांचं क्षणी मन घट्ट करून म्हणायची, "स्वाती, तू हार मानलीस तर आई-बाबांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुला लढवायचे आहे." हळूहळू ती कॉलेजच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थी
पैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली. प्राध्यापक तिच्या नावाचा उल्लेख करून इतरांना प्रेरणा द्यायचे. स्वाती आता कॉलेजमध्ये एक ओळख निर्माण करू लागली होती. प्रत्येक प्राध्यापक तिला उदाहरण म्हणून सांगत असे. हुशार, मेहनत आणि प्रामाणिक विद्यार्थी म्हणजे स्वाती. तिला अभिमान वाटायचा, पण त्याहून जास्त जबाबदारीची जाणीव व्हायची. दरम्यान तिच्या घरातून पत्र आलं. 12वीच्या तब्येत बिघडली होती. आई पत्रात लिहित होती, "बाळा, काळजी नको करूस, पण तुझे बाबा खूप थकलेत. शेती आणि कर्ज यामुळे त्यांना त्रास होतोय." हे वाचून स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "मी इथे शिकते, पण त्यासाठी बाबा कष्टाने जीव तोडताय. आता मला अजून जास्त मेहनत करावी लागेल." त्यानंतर ती दुप्पट अभ्यास करू लागली. हॉस्पिटलमधील इंटर्नशिपमध्ये ती दिवसभर रुग्णावर उपचार करायची आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. तिच्या मित्रमैत्रिणींना कधी-कधी वाटायचं, स्वाती एवढं कसं करू शकते? इतर मुलं मजा करतात आणि ही मुलगी दिवस-रात्र काम करते. पण स्वाती मनाशी म्हणायची, "माझ्या कुटुंबाचं ओझं हलकं करायचं असेल तर मला थकवा येऊन द्यायचा नाही." एकदा तर कॉलेजमध्ये स्पर्धा झाली. बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे तो पुरस्कार स्वातीच्या नावावर झाला. तिला स्टेजवर बोलावलं तेव्हा ती म्हणाली, "हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, हा माझ्या आई-बाबांसाठी आहे. त्यांच्या कष्टाशिवाय मी आज इथे उभी राहू शकत नसते." पूर्ण हॉल टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला. कॉलेजमधला शेवटचा वर्ष सुरू झाला होता. स्वातींच्या डोळ्यात आता केवळ एकच ध्येय होतं, उत्कृष्ट डॉक्टर बनून घरच्यांना मान वाढवणं. आता इंटर्नशिपच्या भागात होती. रुग्णालयात दिवसभर काम, रात्रभर अभ्यास. तिचा दिवस इतका गडद होता की थकवा जाणवायचा, पण तिला कधीच वाटलं नाही की ती थांबेल. एकदा हॉस्पिटलमध्ये एका गंभीर रुग्णाची तब्येत खालावली होती. सर्व डॉक्टर थकलेले होते, पण स्वातीने धीर धरला आणि रुग्णांच्या उपचारात पूर्ण लक्ष दिलं. रात्रभर ती रुग्णासोबत राहून आवश्यक औषधे, तपासणी सर्व व्यवस्थित केली. सकाळी रुग्णांचा हकीकत सुधारताना डॉक्टरांनी तिचं कौतुक केलं. त्यांनी तिला सांगितलं, "स्वाती, तुझा समर्पण पाहून खरंच आदर वाटतो. तुला खूप मोठा डॉक्टर व्हायचं आहे." स्वातींच्या डोळ्यात हळूहळू आनंद अश्रू आले. ती मनाशी म्हणाली, "सारा कष्ट, ताण, थकवा सारं फळ देत आहे. आई-बाबांचे कष्ट वाया गेले नाहीत." त्या दिवशी तिने ठरवलं की पुढच्या टप्प्यात ती फक्त वैयक्तिक यशासाठी नाही, तर गावातल्या गरीब लोकांसाठी डॉक्टर होईल. स्वातींच्या मेहनतीला आता सगळ्यांनी मान्यता दिली होती. मित्र-मैत्रिणी, प्राध्यापक आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तिला आदर्श मानलं. कॉलेज पूर्ण होण्याच्या जवळ स्वातीला अखेरच्या परीक्षांचा सन्मान करावा लागला. हे तिच्यासाठी सर्वात कठीण परीक्षा होती, कारण हीच परीक्षा तिच्या डॉक्टर होण्याचा स्वप्नांचा अंतिम टप्पा ठरवायची. ती दिवसभर अभ्यास करत होती. प्रॅक्टिकल, थिअरी, रुग्णांसोबत काम सगळं नीट पार पाडत होती. कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांना थकवा जाणवत होता, पण स्वाती अजिबात थकली नव्हती. तिचा आत्मविश्वास आणि मेहनत तिच्या प्रत्येक हालचालीत दिसत होता. परीक्षेच्या निकालानंतर तिला सर्वाधिक गुण मिळाले. तिच्या यशामुळे सगळे अभिमानाने भरून गेले. प्राध्यापक, मित्र, मैत्रिणी आणि गावकरी सगळे आई-बाबांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आनंद अश्रू दिसले. स्वाती म्हणाली, "हे यश माझं नाही, हे आपल्या सगळ्यांचं आहे. आई-बाबांचं कष्ट आणि विश्वास यामुळे मी आज इथे उभी आहे." त्यानंतर तिने ठरवलं की गावात परत जाऊन गरीब रुग्णांवर उपचार करायचे. तिच्या मनात एक मोठा विचार होता, फक्त वैद्यकीय यश नव्हे, तर समाजाला काही देणं ही माझी जबाबदारी आहे. कॉलेजच्या शेवटी सगळ्यांनी तिला फुलांनी आणि शुभेच्छा देऊन निरोप घेतला. स्वातींच्या डोळ्यात एक नवीन उत्साह आणि निर्धार होता. गावात जाऊन सेवा करायचा. कॉलेज पूर्ण झाल्यावर स्वाती गावात परतली. गावकऱ्यांनी तिचे स्वागत
फुलांनी आणि आनंदाने केले. स्वातींच्या मनात एकच विचार होता, गावातल्या गरीब आणि आजारी लोकांसाठी डॉक्टर बनून सेवा करणे. तिने गावात एक लहान रुग्णालय उघडण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला साधनसामग्री कमी होती, पण स्वातीने चिकाटीने काम सुरू केले. रुग्ण येऊ लागले आणि तिच्या उपचाराने अनेकांचे जीव वाचला. गावकऱ्यांना हळूहळू कळलं की स्वाती केवळ डॉक्टर नाही, तर मनाने सेवाभावी आहे. गरीब, आजारी, वृद्ध किंवा लहान मुलं सगळ्यांना समान आदराने वागायची. स्वातींच्या या कामगिरीमुळे अनेक लोकांनी तिला प्रोत्साहन दिलं. काही महाविद्यालयीन मित्रांनीही मदत करण्यासाठी पुढे आलं. तिचा विश्वास असा जात होता. सकाळी रुग्णालयात उपचार, दुपारी काही लोकांना शिक्षणाबाबत मार्गदर्शन, संध्याकाळी प्रशासनाशी कामकाज आणि रात्री डायरीत दिवसांचे निरीक्षण. तिच्या आई वडिलांचा तिच्यावर अभिमान वाटत होता. आई म्हणाली, बाळा, तुझा प्रत्येक दिवस, प्रत्येक कष्ट आपल्या गावासाठी पळवत आहे. स्वाती मनाशी ठरवून ठेवली, संपूर्ण आयुष्य लोकांसाठी काम करायला हवं. हेच खरी सुखाची अनुभूती आहे. स्वातींच्या रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागली. गावकरी तिच्या सेवेत आनंदी आणि समाधानी होते. तिने निर्णय घेतला की फक्त उपचार देणं पुरेसे नाही, तर लोकांना आरोग्याबद्दल शिक्षित करणंही गरजेचे आहे. तिने गावात आरोग्य शिबिर सुरू केली. लहान मुले, मायकड्या, वृद्ध सगळ्यांना स्वच्छता, पोषण, औषध उपचार आणि आजार प्रतिबंध उपाय मार्गदर्शन दिलं. लोक सुरुवातीला काहीसे संकोच करत होते, पण स्वातीच्या चिकाटीमुळे हे हळूहळू समजून घेतले. एकदा गावात गंभीर दमा आणि तापाचा प्रादुर्भाव झाला. अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत आले. स्वातीने रात्रभर रुग्णावर लक्ष ठेवले, योग्य उपचारावर दिला आणि काही लोकांचा जीव वाचवला. गावकरी तिला पाहून म्हणाले, स्वाती, तू फक्त डॉक्टर नाहीस, तू आमची देवदासी आहे. स्वाती मनाशी म्हणाली, हे माझ्या मेहनतीचं फळ नाही, हे आई वडिलांच्या कष्टांचं आणि माझ्या चिकाटींचं यश आहे. तिच्या कामगिरीमुळे गावातील लोकांचा विश्वास वाढला आणि इतर गावातील लोकही तिच्याकडे येऊ लागले. स्वातींची जीवनकथा आता फक्त तिची नाही, तर संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरली. स्वातींच्या रुग्णालयांचे कार्य दिवसेंदिवस वाढू लागले. आता तिला अधिक सहाय्यकांची आवश्यकता भासू लागली, पण ती स्वतः मेहनत घेऊन त्यांना प्रशिक्षित करायची. ती म्हणायची, माझ्या जवळीक प्रत्येक व्यक्ती जर मेहनत करेल, तर आपण अधिक लोकांची सेवा करू शकू. तिने गावातल्या रुग्णांना आरोग्यसेवेत काम करण्यासाठी प्रोत्साहन केले. काही तरुण रुग्णांसाठी संकोच करत होते, पण स्वातीच्या जिद्दीने आणि कष्टाने त्याच्यातही आवड निर्माण झाली. एकदा गावात वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. सर्व लोक येऊ लागले. वृद्ध, लहान मुलं, गर्भवती स्त्रिया सगळ्यांची तपासणी करून योग्य सल्ला दिला. या उपक्रमामुळे गावात आरोग्याची पातळी सुधारली. स्वातींच्या आयुष्यात थोडा आराम आणि आनंदही आला. वेळा ती मित्र-मैत्रिणींसोबत छोटे फळ-फुलांचे कार्यक्रम करायची किंवा गावातल्या शाळांमध्ये मुलांना आरोग्यविषयक माहिती द्यायची. आई-बाबांचे हसू आणि संतोष पाहून स्वाती मनाशी म्हणाली, सर्व मेहनत, सर्व संघर्ष याचे फळ इथेच आहे. हेच खरी समाधानाची अनुभूती आहे. स्वातींच्या रुग्णालयात आता नियमित रुग्णांची संख्या वाढली होती. लोक फक्त आजार बरे होण्यासाठी नव्हे, तर मार्गदर्शन आणि आधार घेण्यासाठीही येऊ लागले. स्वाती प्रत्येक रुग्णावर समान लक्ष देत असे आणि तिच्यासाठी वेळ काढायची. एकदा गावात मोठ्या वार्षिक उत्सवाचे आयोजन झाले. स्वातीला त्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण आले, पण ती म्हणाले, लोकांच्या आरोग्यासाठी माझं कर्तव्य अधिक महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला राहावं लागेल. तिच्या मेहनतीमुळे गावकरी तिला आदर्श मानू लागले. मुलं तिच्याकडे येऊन विचारायची, स्वाती काकी, आम्हालाही डॉक्टर व्हायचं आहे, तुम्ही मार्गदर्शन कराल
का स्वाती हसून उत्तर द्यायची, हो, मेहनत आणि चिकाटी असेल तर कुणीही डॉक्टर होऊ शकतो. पण इतरांची सेवा करण्याचा विचारही मनात असावा. गावातील लोकांची जीवनात स्वातींचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला. तिच्या कार्यक्रमामुळे केवळ आरोग्य सुधारलं नाही, तर गावात शिक्षण आणि आरोग्याबद्दल जागरूकता आली. स्वातीच्या आरोग्यात डोळ्यात समाधान आणि हसू याचा संगम दिसायचा. ती मनाशी म्हणायची, हेच माझं खरे यश आहे. माझ्या मेहनतीने लोकांच्या जीवनात बदल घडवता. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.